मान्यमान्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज RSSच्या विरोधात महाआंदोलन, देशातलं हे पहिलं आंदोलन होतं की राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन पुकारलेलं होतं। आणि यामध्ये एपिस्टीन फाईलमध्ये ज्या पद्धतीने देशाचं नाव बदनाम केलं जातं आहे, देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी जे स्वतः संघाचे प्रचारक होते आणि प्रचारक असलेल्या माणसाचं नाव एपिस्टीन सारख्या काळ्या फाईलींमध्ये येतं, अर्थातच देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा मलिन होते। आणि म्हणूनच मोहन भागवत ज्या पद्धतीने संघ परिवार सांस्कृतिकतेचा, संस्कारांचा दवंडी पिटत असते, तर यांना जाब विचारण्यासाठी की तुम्ही ज्या पद्धतीनं भाजपाच्या अनुषंगाने प्रचार करत होतात, नरेंद्र मोदींना निवडून द्या म्हणून तुमचे प्रचारक असतील, तुमचे स्वयंसेवक असतील, हे ग्राउंडवर कामं करत होते, तर आता देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन एपिस्टीन फाईलसारख्या बाललैंगिक अत्याचार असेल, त्या ठिकाणी अक्षरशः मानवी मांसभक्षण करणं असेल आणि अत्यंत वाईट प्रकारच्या घटना आपण सगळ्यांनी त्या पाहिलेल्याच आहेत। यामध्ये मोदींचं नाव येतं आहे, या प्रश्नावर नाव विचारण्यासाठी पुन्हा एकदा मी म्हणेन की त्या काळातही प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या मनुवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते आणि आज पुन्हा एकदा फिर से एक बार आंबेडकर ही मैदान में उतरे है आणि हा जाब विचारलेला आहे। नक्कीच आदरणीय बाळासाहेबांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये येत्या कालावधीमध्ये जिल्ह्याभरामध्ये या विषयावरून आंदोलनं होतील, कारण ज्यावेळी आम्ही राष्ट्राच्या सार्वभौमिकतेला व राष्ट्राच्या अस्मितेला तडा जाईल, त्यावेळी प्रथमतः व अंतिमतः भारतीय म्हणून प्रत्येकजण एकत्र येईल आणि इथे असलेल्या या एकाधिकारशाहीला हाणून पाडेल, कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढणारे लोक आहोत आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका, संविधान हाच आमचा अजेंडा आहे आणि संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे, त्या भूमिकेसहित आम्ही कायम असतो। आज या आंदोलनामध्ये राज्यभरातील वंचित बहुजन युवा आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहभागी झाले होते। त्याच ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू आबा देखील त्या ठिकाणी होते आणि त्यांची टीम देखील होती। त्यासोबतच जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष असलेले आमचे जितूदादा केदार देखील होते। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या दोघेही जिल्ह्याचे पदाधिकारी असतील आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जातीने हजर होते आणि आदेश बाळासाहेबांचा आदेश घेऊन आपल्या ठिकाणी जाऊन हे नक्कीच ग्राउंडवर अधिक जोमाने काम करते। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो।